नमस्कार मित्रांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत एक चित्तथारक अनुभव, जो आपल्याला स्वामी सेवा जे करतात त्यांना, त्या एका ताईंना भरपूर खूप छान असा अनुभव आलेला आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत अंगावरती शहारे उभे राहणार आहेच। खरंच आपण स्वामींना दोष देतो, पण असं नसतं। काही आपले प्रारब्धाचे भोग सुद्धा असतात। जन्म मृत्यूचा फेरा हा कोणाला चुकलेला नसतो। जो माणूस जन्माला येतो त्याचं एक ना एक दिवस जग सोडून जायचं आहे, हे त्रिकाल सत्य आहे। आपण मनुष्य आहोत, पण आपण उगाच देवावरती त्याचं खापर आपण फोडत असतो। या ताईंच्या देखील बाबतीत असंच आहे। त्यांच्या आयुष्यामध्ये फार मोठी चूक केली आणि ते चूक कोणी करू नये, त्यासाठी हा अनुभव प्रत्यक्ष स्वामी भक्तांनी आज हा अनुभव नक्की ऐकूया। तर चला बघा, आपण वेळ न घालवता या ताईच्या शब्दामध्ये खूप सुंदर हा अनुभव आपण ऐकूया। सर्वप्रथम ताई म्हणतात की सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांडाचे चालक पालक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक। आयुष्यातील सर्वात दुःखांचा दुःख अनुभव तुमच्यासाठी शेअर करत आहे। स्त्रीच्या आयुष्यामध्ये नवऱ्याचं अस्तित्व काय असतं ती ही एक स्त्री जाणू शकते। ज्या स्त्रीचा नवरा नाही, तिचं जगणं समाजामध्ये फार अवघड असतं। आणि तसंच झालं तर मला पण आयुष्यामध्ये हे भाग पडलं। गेल्या 10 ते 15 वर्षापासून स्वामी सेवेमध्ये होते। स्वामींची मी फार सेवा करत असे। माझं हे घर स्वामींच्या मठाजवळ होतं, त्यामुळे स्वामींच्या मठाजवळच मी जे काही सेवा होती ती मठातच करायची। मी सप्ताह काळ तर अगदी मठामध्ये सकाळ संध्याकाळ स्वामींच्या मठामध्ये 24 तास असायचे। आणि माझे मिस्टर हे खूप चांगले होते। ते कधीही मला स्वामी सेवा करण्यापासून त्यांनी मला कधीही अडवलं नाही, पण ते कधीही स्वामी सेवा करत नव्हते। पण ते म्हणायचे, तुला करायचं असेल तर तू कर। त्यांचा स्वभाव इतका छान होता ना की ते कुणाचंही दुःख कधीही सहन झालं नाही त्यांना। आणि एखाद्याला जर दुःखामध्ये असेल, त्रासामध्ये जर असेल, तर त्यांना असं वाटायचं की त्यांचं मन इतकं साफ होतं की ते इतरांवरती भरपूर प्रेम करायचे। प्रत्येक क्षणोक्षणी त्यांची आठवण मला आज येते। मला ते तर स्वामी भक्तांनो, आज मी हा अनुभव तुम्हाला सांगताना पूर्णपणे भावुक झालेली आहे। माझ्या डोळ्यामध्ये अश्रू येत आहेत, पण काय करणार। मी जी चूक केली ते तुम्ही चूक करू नये, यासाठी हा अनुभव मी तुमच्यापाशी शेअर करत आहे। तर अनुभव हा नक्की तुम्ही शेवटपर्यंत ऐका। बघा स्वामी भक्तांनो, काय झालं की मी असं सप्ताह काळ चालू होता। सप्ताह काळ चालू असताना मठामध्ये सकाळी काय माहीत, पण आरती करणे त्या दिवशी मला जमलं नाही। काही सेवा, रांगोळी वगैरे काढणे, जी काही सेवा आहे ती मी करायची। गुरुचरित्र पारायण, त्यानंतर काही याग होतात, त्या यागामध्ये भाग घेणे, यज्ञ विभागामध्ये भाग घेणे, अशा मी खूप साऱ्या सेवा करत असे। पण मी रोज रुद्रतीर्थ करत असे आणि तारक मंत्राचे तीर्थ करत असे। ह्या सर्व सेवा मी करत असे। माझ्या सर्व सेवा चालू होत्या। त्यावेळेस काय झालं, माझ्या मुलीचे लग्न झालं। मुलीचे लग्न स्वामी कृपेने खूप छान झालं। तिला सर्व काही मनासारखं मिळालं। माझं जावई देखील खूप छान आहे। त्यानंतर माझ्या मुलाचा देखील गव्हर्नमेंटला नंबर लागला। सर्व काही सेटल होतं। स्वामी कृपेने सर्व काही व्यवस्थित चालू होतं। त्या दरम्यान काय झालं की सप्ताह काळ वगैरे संपला आणि माझं घरी गुरुचरित्र पारायण चालू होतं। गुरुचरित्र पारायणही संपलं आणि त्याची सर्व सांगता झाली। आणि माझे मिस्टर काय झाले नक्की त्या दिवशी, खूप असं वाईट मलाही वाटत होतं आणि त्यांनीही ते म्हणायचे की आज काय झालं काय माहीत, मी खूप उदास भरली आहे। घरामध्ये देखील खूप असं उदास वाटत आहे। स्वामीपुढे जो दिवा लावला होता तो रोज इतका प्रज्वलित असायचा, पण त्या दिवशी तो अंधक जळत होता। त्याला काय झालं ते मला कळत नव्हतं। मी पुन्हा एकदा तो नवीन वात केली, पुन्हा नवीन वात घातली, पुन्हा दिवा लावला, तरी तोच प्रकार दिव्यामध्ये मला दिसला। कुठला आकार नाही, फूल नाही, काहीच नाही। स्वामी आज एवढे का नाराज आहेत बरं। आणि चला, अचानक काय झालं की घरामध्ये ते प्रचंड अशा मुंग्या आल्या आणि की बस त्या मुंग्याचं वर्णन सुद्धा करू शकत नाही। इतक्या मुंग्या आल्या की जी स्वामी पुढे जी फुलं ठेवलेली होती ती देखील सुकून गेली। स्वामी खूप उदास होते। स्वामींचा फोटो बघितला की असं वाटायचं की मला प्रसन्न वाटायचं, मन भरून यायचं। पण आज काय झालं काय माहीत, मी देखील खूप नाराज असल्यासारखं मला वाटत होतं। आणि आज असं का बरं।
काय घडणार आहे हे समजत नव्हतं. तुम्हीच बघून घ्या स्वामी, मी म्हणून कंटिन्यू मुखामध्ये श्री स्वामी समर्थ माझा मंत्र असायचा. खाता पिता झोपता उठता बसता कंटिन्यू मी स्वामीचाच मंत्र जप करत असे. दुसरं कुठलंच काही नव्हतं. पण काय झालं, मिस्टर म्हटले की आज मी गाडी नेत नाही. थोडंसं म्हणजे त्यांना त्यांच्या मित्राकडे जायचं होतं. गाडी वगैरे नेत नाही, मी पायी जातो आणि पायी येतो. थोडासा व्यायाम देखील होईल असं मिस्टर म्हटले. तर मी म्हटलं जवळच तर आहे, जा लवकर घरी येतात आणि मी जेवणासाठी तुमच्यासाठी थांबते असं मी मिस्टरांना म्हटलं. तर ठीक आहे मिस्टर म्हणाले आणि चहा वगैरे घेऊन ते लगेच येतो म्हणाले असं म्हटले. मिस्टर गेले. त्यांनी तिथे भेट वगैरे घेतली. त्यानंतर ते घरी येण्यासाठी निघाले. ते घरी येत असताना काय झालं की ते रोड करून व्यवस्थित चालले होते. पण मागून एक ॲटो आली आणि त्यांना ॲटोनी धक्का त्यांना दिला. धक्का दिल्याबरोबर ते खाली पडले आणि खाली पडले तशी त्यांना खूप मेंदूला मार लागला. त्यानंतर तिथे सर्व लोक जमा झाले. आता तिथे जवळच्या जवळ गावात असल्यामुळे गावात ओळख असल्यामुळे सर्वांना लगेच कळालं. सर्वांनी त्यांना हॉस्पिटलला नेलं. मला कॉल आला की ताई असं असं झालं. त्यावेळेस मी खूप घाबरली म्हणजे स्वामीपुढे मी नतमस्तक झाली. स्वामींना मी मुजरा केला आणि मी धावत हॉस्पिटलला गेली. जाताना स्वामींचा मंत्र माझ्या मुखात चालू होता. स्वामी सर्व करा पण एवढं दुःख मला नका देऊ. मला माझ्या मिस्टरांशिवाय माझं कोणीच नाही. माझं मिस्टर असेल तरच मी आहे असं मी स्वामींना म्हणत होते. स्वामी तुमची जर खरंच मी मनापासून सेवा केली असेल तर त्यांना वाचवा असं मी म्हणत होती. त्यांना रुद्राचं तीर्थ तारक करून देत होती. मंत्राचं तीर्थही त्यांना मी थोडं देत होती. ICU मध्ये ते होते पण डॉक्टरांनी तिथे जाण्याची परमिशन अजिबात दिली नाही. पण डॉक्टरांना सांगितलं की माझा पेशंट आहे, मला फक्त 10 मिनिट असो, मला जाऊ द्या असं आतमध्ये म्हटलं. आणि मी खूप रिक्वेस्ट केली, खूप रडली. त्यावेळी डॉक्टर म्हटले अहो इन्फेक्शन होतं आणि पेशंटला खूप त्रास होतो, तुम्ही हट्टास नका करू. मी म्हटलं डॉक्टर काही झालं नाही हो माझ्या पेशंटला, ते ठीक आहेत, मला फक्त 10 ते 15 मिनिट जाण्याची परवानगी द्या असं म्हटलं. आणि सिस्टर मला काही म्हणत नव्हत्या. मग मी दर 5-10 मिनिटांमध्ये त्यांना आत जाऊन जायची आणि त्याच्या नाडीवरती मृत्युंजय महामंत्र आणि तारक मंत्र, त्यानंतर ललिता सहस्त्रनाम मी त्यांच्या हृदयावरती हात ठेवून मी घेत होती. अशी सेवा माझ्या चालू होते. सर्व केंद्रातल्यांनाही कळालं. सर्वांनी तिकडे ही सेवा चालू केली. मठामध्येही सेवा चालू केली. मृत्यू म्हणजे काय तर मृत्यू म्हणजे मृत्युंजय मंत्राच्या माळा चालू होत्या. पण मला पूर्ण विश्वास होता की स्वामी यांना नक्की वाचवणार, कारण असे खूप सारे अनुभव बघितले होते. त्यामुळे मलाही त्यांचं सर्व काही व्यवस्थित होईल मला म्हणजे 100% गॅरंटी होती. पण डॉक्टरांनी त्यांना 24 तासाचीच गॅरंटी दिली होती. आता पेशंटला हलवावं लागेल असं सांगितलं. तर मी म्हटलं नाही, पेशंटला हलवायचं नाही. डॉक्टर कुठे हलवणार, एवढ्या रात्री कुणीही नाही, माझं नाती गोती कोणीही नाही, मी एकटी काय करणार, एवढी रात्र राहू द्या आणि सकाळी मी पेशंटला हलवते असं मी डॉक्टरांना सांगितलं. मग रात्रभर मी 1 सेकंदसुद्धा झोपली नाही. पूर्ण रात्रभर मी स्वामींचा जप आणि मंत्र करत होती. त्यावेळेस काय झालं की सकाळी पहाटेच्या वेळी स्वप्न पडलं. स्वप्न असं पडल्यानंतर की मला ते दिसत होतं की एक व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती म्हणजे माझे मिस्टर, आणि ती एक व्यक्ती आहे जी व्यक्ती मी माझ्या मिस्टरांना थांबवा हात धरण्याचा प्रयत्न करत आहे. पण दुसरी एक शक्ती आली आणि माझ्या मिस्टरांना घेऊन गेली असं मला ते दिसत होतं. आणि नंतर मला ते खडकन जाग झाली आणि स्वामी हे काय स्वप्न पडलं असं मला त्याच वेळेस डॉक्टरांनी सांगितलं की पेशंट गेला आहे. ज्या वेळेस असं कळालं की त्यावेळेस पायाखालची जमीन माझी सरकली होती. स्वामीवर पूर्ण विश्वास उडाला. स्वामी तुम्हीच नाही आहात. मनामध्ये खूप काही प्रश्नांचे वादळ उठले होते. स्वामी एवढं मोठं दुःख का, एवढं काय केलं आहे की तुम्ही मला एवढं मोठं आयुष्यामध्ये दुःख दिलं, असं मी म्हणत घरी आले. अक्षरशः मी काय करते आहे हे मलाही कळत नव्हतं. सर्वजण हे खूप हळवळत होते. सर्वजण बोलत होते एवढी स्वामींची भक्त आहे, रात्रंदिवस स्वामींचा नामजप करते, तरी हिच्या मिस्टरांना मृत्यू कसा काय आला, हे सर्वजण प्रश्न विचारत होते. त्यावेळेस स्वामींना म्हटलं स्वामी ही माझी नव्हती तर तुमची परीक्षा होती. तुम्ही तुमच्या परीक्षेमध्ये हरला आहात आणि मी नाही हरले असं म्हटलं. तिथे मी माझ्या मिस्टरांना चित्ता वगैरे जळाली. त्यानंतर मी देवघरापुढे गेली आणि स्वामींना जाब विचारू लागली, स्वामी हे काय केलं,
का बरं असं तुम्ही केलं माझ्यासोबत? आजपासून मी तुमचं नाव घेणार नाही. नाव घेतल्याने फक्त दुःखच मिळतं आयुष्यामध्ये, दुसरं काहीही मिळत नाही का? एवढी परीक्षा बघता का? एवढं काय मी पाप केलं? काय पाप केलं आहे? एवढी परीक्षा नव्हती बघायची. फक्त त्यांना एकदा एवढी परीक्षा नव्हती घ्यायची. त्यांना एकदा थोडं आयुष्य द्यायचं होतं. बघा मी किती तुमची आनंदाने सेवा केली असती. आजपासून मी तुमची एकही सेवा करणार नाही, असं स्वामींना मी ठामपणे म्हणून सांगितलं. तिथून मी उठली आणि खूप मनामध्ये वादळ होतं. ते सर्व सेवेकरी भेटायला येत होते आणि ताई काळ आणि वेळोमणी सोबत आली होती. जन्म मृत्यू कोणालाही चुकलेलं नाही. प्रत्येक माणसाला हे जायचंच आहे. भाऊंची वेळ आली होती. कदाचित हे असंही असेल. ते मला सांगत होते की ती या अगोदर त्यांचं आयुष्य संपलेलं असेल, पण त्या स्वामी कृपेने तुम्ही इथपर्यंत जीवन जगलेले असेल. तुम्ही तुमचं सर्व काही सेटल करूनच ते गेले आहे. याचा अर्थ असाही असू शकतो. पॉझिटिव्ह घ्या, निगेटिव्ह घेऊ नका, स्वामींना दोष देऊ नका, असे ते सांगत होते. पण माझं मन ऐकायला तयारच होत नव्हतं. पण आजपासून मी स्वामींची सेवा अजिबात करणार नाही. आणि गेले 4-5 वर्ष मी खरंच स्वामींची काहीही सेवा केली नाही. मी स्वामीपुढे दिवा देखील लावत नव्हती. पण घरामध्ये इतकी निगेटिव्हिटी आली होती ना, ती मी आज सारखी आजारी पडत होती. मला स्वप्न पडत होते की ते मला स्वामी दिसायचे, श्रीपाद श्री वल्लभ महाराज दिसायचे, नरसिंह सरस्वती महाराज दिसायचे, दत्तगुरू दिसायचे, कुत्रे दिसायचे, त्यानंतर गाय दिसायची. अशी रोज कंटिन्यू काही ना काही मला स्वप्न सारखे पडत होते. पण मला विश्वासच राहिला नव्हता की असं काही असू शकतं. आणि म्हणून त्यामुळे मी ठरवलं की काही होऊ तरी पण आपण काय करायचं. एवढी सेवा होती आणि महाराजांची मी सेवा करतच नव्हती. पूर्ण माझ्या डोक्यामध्ये भरपूर निगेटिव्हिटी बसली होती. काय करू काही समजत नव्हतं. आणि स्वामींना तर मी काहीच स्वामींपुढे जाऊन मी बसत सुद्धा नव्हती. माझ्या पूर्ण विचारामध्ये सुद्धा निगेटिव्हिटी भरली होती आणि घरामध्ये पण पूर्ण निगेटिव्हिटी पूर्ण साचली होती. पूर्ण असं मन लागत नव्हतं. एकदम मन सैरवैर बेचैन झालं होतं. काय करू काही समजत नव्हतं. पण नंतर पुढं असं झालं की तुम्ही विचार पण करू शकणार नाही. कधीतरी मुखातून स्वामींचं नाव हे अचानकपणे निघून जायचं आणि मग लक्षात यायचं की आपल्याला हे म्हणायचं नाही आहे. आणि म्हणून 5 ते 5 वर्ष झाली. त्यानंतर 5 वर्षानंतर मला काय झालं ना की अचानक असं एक स्वप्न पडलं की खूप मोठं जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये मी एकटीच आहे. तिथे कोणीच नाही आणि एक वाघ माझ्यावरती मला असं खाण्यासाठी पुढे येत आहे. त्यावेळेस स्वामी महाराज माझ्या पाठीमागून आले आहे आणि त्या आमच्या दोघांच्या मधोमध उभे राहिले आहे. ज्यावेळेस ते मधोमध उभे राहिले त्यावेळेस मी म्हटले, स्वामी म्हटलं की माझ्या भक्ताला अजिबात स्पर्श देखील करायचा नाही. तो माझा भक्त आहे. मी त्यांचे संरक्षण नेहमी करत असतो. मी दिलेले शब्द कधीही मोडत नाही. आणि ज्याचा हात पकडला त्याचा हात शेवटपर्यंत मी सोडत नाही, असं म्हणून स्वामी बोलले आणि तिथून स्वामी निघून गेले आणि तो वाघ तिथून निघून गेला. त्यावेळेस मला असं कळालं की स्वामी महाराज आज देखील माझ्यासोबत आहेत आणि स्वामीच आहेत माझ्यासोबत. आता स्वामीच आहेत, माझं कोणीही नाही. जे झालं ते माझं चांगलं झालं, जाऊ द्या, त्यांचं आयुष्य तिथपर्यंत असेल असा मनात विचार केला आणि पुन्हा एकदा मी स्वामी सेवेला लागली. तर स्वामी भक्तांनो, माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी ही चूक होती जे की मी स्वामींना सोडलं. पण तुमच्या आयुष्यात तुम्ही किती दुःख येऊ द्या, दुःख आलं तरी स्वामींना सोडू नका, कारण प्रारब्धाचे भोग हे प्रत्येकाला भोगावेच लागतात. तर मला खूप लेट कळालं. माझे 4-5 वर्ष या आयुष्यामध्ये खूप वाया गेले. एवढ्या वर्षात माझी खूप सेवा झाली असती. ज्यासाठी मला स्वामींनी या पृथ्वीवरती जन्माला घातलं, त्याच मार्गावरती मी माझी वाटचाल खूप मागे आली आहे. ही चूक कोणीही करू नका. त्यासाठी मी हा माझा अनुभव शेअर केलेला आहे. असा हा अनुभव मला आलेला आहे. तर बघा मैत्रिणींनो, असा हा सुंदर स्वामी अनुभव या ताईंना किती छान आलेला आहे. तर पुन्हा भेटूया असंच एका स्वामी साक्षात्कार अनुभवमध्ये. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आता पुढं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.